भगिनींसाठी कार्यक्रम महिला विश्व. मैत्रिणींनो नमस्कार. महिला विश्व या कार्यक्रमात मी अपर्णा गुळवेलकर खोपटीकर आपलं सहर्ष स्वागत करते. जगी भावने हुनीच्या कर्तव्य थोर जाणा. गंगे परी पवित्र ठेवा मनी विचार. या लाडक्या मुलांना तुम्ही मला धार. हृदयात आपुल्या त्या देशाभिमान ठेवा. कुलशील छान राखा ठेवू नका विकार. या लाडक्या मुलांना तुम्ही मला धार. नवहिंदवी मैत्रिणींनो, आज 12 जून अर्थात जागतिक बालकामगार विरोधी दिन. मैत्रिणींनो आणि श्रोतेहो, बालकामगार ही एक भीषण अशी जागतिक सामाजिक समस्या आणि म्हणूनच या भीषण वास्तवाकडे जगाचं लक्ष वेधण्यासाठी 12 जून हा दिवस जागतिक बालकामगार विरोधी दिन म्हणून साजरा केला जातो. मैत्रिणींनो, बालमजुरीचे समूळ उच्चाटन आणि लहान मुलांना त्यांचे हक्क आणि शिक्षण मिळवून देणे हा या दिवसाचा मुख्य उद्देश. तेव्हा आज महिला विश्व या कार्यक्रमात याच विषयी अधिक जाणून घेण्यासाठी ऐकूया राजर्षी छत्रपती शाहू महाराज प्रतिष्ठान येथील सामाजिक कार्यकर्ते तत्वशील कांबळे यांच्याशी केलेली ही बातचीत.
सर नमस्कार. नमस्कार. आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आपलं खूप स्वागत. धन्यवाद. सर, कामगार विरोधी दिन हा जो आपण दरवर्षी 12 जूनला साजरा करतो, तर साधारण तो साजरा करण्यामागचा उद्देश काय आणि केव्हापासून तो साजरा केला जातो? 12 जून जागतिक बालकामगार प्रथा विरोधी दिन हा 2002 पासून साजरा केला जातो. परंतु बालकामगार ही प्रथा खूप जुनी आहे. अच्छा. आणि आपण म्हणतो की बालक हे देशाचं भविष्य आहे. बरोबर. आज जर ते शिकू शकले नाही तर उद्याचे ते नागरिक कसे घडणार? बर. आपण पाहतो की छोटे छोटे बालक ज्या वेळेस कामाला जातात तर त्यांच्या खूप शरीराची हानी होते, मानसिक हानी होते आणि त्यांचं शिक्षण पूर्णतः बंद होतं. त्यामुळं जागतिक बालकामगार संघटना आहे, म्हणजे आंतरराष्ट्रीय कामगार संघटना, तर त्यांनीही खूप स्टडी केला आणि जवळजवळ 138 देशांनी त्याला मान्यता दिलेली आहे की संपूर्ण जगामध्ये बालकामगार काम करतात. अच्छा. आणि आपली काही भारताची परिस्थिती वेगळी नाही आहे. याही ठिकाणी खूप सारे बालकामगार या ठिकाणी काम करतात आणि त्यामुळं आपला जो कायदा आहे RTE, राईट टू एज्युकेशन, त्याला ते हानी पोहोचते की प्रत्येक बालकाला मोफत आणि सक्तीचं शिक्षण 6 ते 14 वयोगटातील बालकाला घेणं हे क्रम प्राप्त आहे. हे संविधानाने सांगितलेलं आहे की प्रत्येक बालकाला मोफत आणि सक्तीचं शिक्षण द्या. परंतु या बालकामगार प्रथेमुळे हे बालक या शिक्षणाच्या मूळ प्रवाहात येत नाहीत आणि त्यामुळं त्यांचं नुकसान होतं. अच्छा सर, खूप छान तुम्ही माहिती देत आहात. पण मला सांगा की मुळात बालकामगार म्हणजे नेमकं कोण? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे आपल्या सर्व श्रोत्यांसाठी की नेमकं आपल्याला माहीत असावं की बालकामगार म्हणजे कोण. तर याच्यामध्ये बालकामगार हे 6 किंवा 7 वयाच्या पुढं मुलं कामाला जातात. म्हणजे बालक, मुलगा असो किंवा मुलगी असो. तर हे हॉटेल असेल, इटभट्टी असेल, गॅरेज असतील किंवा इतर ठिकाणी, ऊसतोडीच्या ठिकाणी, बीड जिल्हा ऊसतोडीसाठी प्रसिद्ध आहे. तर या ठिकाणी त्या मुलांचाही वापर करून घेतला जातो. तर प्रत्येक ठिकाणी जे 6 ते 14 वयोगटातलं बालक काम करतं ते बालकामगार म्हणूनच गृहीत धरलं जातं. कुणीही आपण जर पाहिलं तर आपल्याला लक्षात यायला पाहिजे की हे 14 वयोगटातल्या खालचा बालक कोणत्याही ठिकाणी काम करत असेल तर तो बालकामगारच. आणि 18 वयाच्या खालचे बालक धोकादायक ठिकाणी जर काम करत असतील, धोकादायक उद्योगामध्ये, आपण पाहतो की खूप दुर्दैवी घटना घडतात. बरोबर. आता गेल्या आठवड्यामध्येच एक फटाक्याच्या कारखान्यामध्ये स्फोट झाला आणि त्या ठिकाणी 12 बालक मृत्यू झाला त्यांचा. अच्छा, बालकामगारांचा. हा, तर असे हे धोकादायक क्षेत्रामध्ये पण मुलांकडून काम करून घेतलं जातं. बरोबर. तर हे असे सगळे प्रत्येक ठिकाणी धोकादायक क्षेत्रामध्ये किंवा विना धोकादायक क्षेत्रामध्ये, हॉटेल, गॅरेज, इटभट्टी या ठिकाणी काम करणारे जे कोणी बालक असतील त्यांना आपण बालकामगार म्हणून संबोधतो. अच्छा सर, पण मुळात बालकामगार निर्माण होण्याची कारणं काय असतील? बालकामगार निर्माण होण्याची कारणं भरपूर आहेत. यामध्ये प्रत्येक कुटुंबाचं वेगळं कारण आहे. आम्ही ज्यावेळेस काम करतो, बालकामगार मुलं रेस्क्यू करतो, ज्यावेळेस त्या मुलांशी चर्चा करतो तर आम्हाला समजतं की प्रत्येक कुटुंबामध्ये वेगळं कारण आहे. अच्छा. गरिबी तर मुळात मुख्य कारण आहेच. अगदीच. त्यानंतर मायग्रेशन आहे, स्थलांतर. त्यानंतर आई वडील व्यसनाधीन असणं, खूप व्यसनाच्या आहारी जाणं, त्यामुळे त्यांचं मुलांकडे लक्ष नसतं, घरांमध्ये काम करून ते पैसे आणून देत नाहीत. बरोबर. मग मुलं आपोआप त्यांची पावलं कामाकडे वळतात. अगदीच. त्यानंतर अनाथ मुले, एकल पालक बालके, अशी सर्व बालके, किंवा जिथं रोजगाराची संधी नाही आई वडिलांना, ते मायग्रेंट होतात, 6 महिने ऊसतोडीसाठी जातात. मग इथं बालकांकडे लक्ष द्यायला कोणी नसतं किंवा ते पालकांसोबत दुसऱ्या ठिकाणी गेले तर मग तिथं शाळा नाहीत शिकत. मग शाळा नाहीत शिकत तर पालक म्हणतात चल ऊसतोडीला किंवा चल बांधकामावर, चल विट्टभट्टीवर. तर अशा प्रकारे खूप सारे कारण आहेत बालकामगार होण्याची. अच्छा, बर. सर, तुम्ही समाजकार्य करताना तुम्हाला मुख्यत्वे कुठं कुठं बालकामगार आढळतात? आम्हाला हे बालकामगाराविषयी जनजागृती करताना किंवा रेस्क्यू करताना ही मुलं खूप ठिकाणी आहेत. प्रत्येक ठिकाणी बालकामगार आहे. कारण कमी मजुरीमध्ये जास्त काम करणारा मालकाला मिळणारा हा सोपा पर्याय आहे. बरोबर. आपल्या बीड जिल्ह्याचंच उदाहरण घ्यायचं झालं तर मध्य प्रदेश, छत्तीसगड किंवा झारखंड अशा वेगवेगळ्या राज्यांमधून या ठिकाणी मुलं त्यांची ट्रॅफिकिंग करून आणल्या जातात आणि या ठिकाणी त्यांना कामाला लावलं जातं. विटभट्टी ठिकाणी आढळले,
गॅरेज लाईनमध्ये मुलं आढळले. बरं. त्यानंतर हॉटेल जे आहेत हे आपले हायवेचे हॉटेल, तर प्रत्येक ठिकाणी बाहेर राज्यातील तुम्हाला बालकामगार काम करताना दिसतील. बर, म्हणजे कमी पगार आणि काम जास्त. तर हे मिळणारे त्यांना बालकामगारच आहेत. बर. त्याच ठिकाणी राहणं, त्याच ठिकाणी खाणं आणि सकाळी 6 पासून रात्री 11 पर्यंत काम करायला लावणारी ही ते मालक मंडळी आहे. अच्छा, बरं. मग सर, हे काम करत असताना तुम्ही त्यांना रेस्क्यू करता, तर मग त्यांच्या काय समस्या असतात, तुम्हाला काय जाणवलं आतापर्यंत? रेस्क्यू केल्यानंतर बालकाची जी मी तुम्हाला समस्या सांगितली की कुटुंबाचं दुर्लक्ष, बर, कुटुंबाचं व्यसनाधीनपणा, बालकांचं काउन्सिलिंग न करणं, मित्रत्वाची संगत. एक मित्र तिथं काम करतो आणि त्याला कुठेतरी 4 पैसे मिळत आहेत, मग त्या ह्यांच्या पण आई वडिलांना वाटतं की त्यांनी आणले तेवढे रुपये तर तू पण जा काम कर. बरोबर. मग त्यांना वाटतं की ह्याचं वय कमी आहे परंतु पैसे तर कमवतोय. मग हे आपल्याला उपजीविकेसाठी मदतीचं होईल असा आई वडिलांचा गैरसमज होतो. बरोबर. परंतु त्या मुलांशी चर्चा केल्यानंतर, त्यांची आरोग्य तपासणी केल्यानंतर असं लक्षात आलं की ते मुलं त्या ठिकाणी काम करताना त्यांना अट्रॅक्शन होतं वेगवेगळ्या प्रकारचं. कारण त्या ठिकाणी येणारं गिराईक गुटखा खातं, सुपारी खातं, पान खातं, बरोबर, किंवा एखादं वेगवेगळे नशा करतं दारूची, तर त्या मुलांना ते अट्रॅक्शन होतं आणि ते मुलं त्या आपोआप नशेकडे वळल्या जातात आणि कोवळ्या वयामध्ये त्यांना वेगवेगळे आजार जडतात, दाताचे, जबड्याचे, स्किनचे. बर. तर त्यांचं खूप मोठं नुकसान या बालकामगारांचं यामुळे होतं. अच्छा. त्यानंतर त्यांचं शिक्षणाकडे बिलकुल लक्ष राहत नाही, कारण ते ड्रॉपआउट झालेले असतात. त्यांना जरी आपण परत टाकण्याचा प्रयत्न केला तरी त्यांना काही येत नाही. बर. त्यामुळं परत ते वापस पुन्हा त्याच कामाकडे वळण्याचा प्रयत्न करतात. परंतु आम्ही या गोष्टीवरही मात करून भरपूर मुलं शिक्षणाच्या मूळ प्रवाहामध्ये आणलेली आहेत. कारण शिक्षणाच्या मूळ प्रवाहात गेल्याशिवाय तो खरा भारतीय नागरिक घडूच शकत नाही. अगदीच. मग सर, असे बालकामगार तुम्हाला आढळतात, तुम्ही त्यांना रेस्क्यू करता आणि समाजाच्या मूळ प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करता शिक्षणाच्या माध्यमातून. पण मग त्यावेळेस मला तुम्ही सांगा की समाजाची काय भूमिका असावी या सगळ्या कामात? समाजाची याच्यामध्ये खूप मोठी भूमिका आहे. कारण आपण ज्यावेळेस मुलांना रेस्क्यू करतो, शिक्षणाच्या मूळ प्रवाहासाठी आणण्याचा प्रयत्न करतो, आपली जिल्हास्तरीय समिती आहे बालकामगार कृती समिती, जी की आता 2026चाच निर्णय आहे की बालकामगार या अनिष्ट प्रथेमधून जिल्हास्तरीय बालकामगार प्रति समितीची स्थापना केली आहे, ज्याचे की जिल्हाधिकारी स्वतः अध्यक्ष आहेत. बर. याच्यामध्ये सर्व विभागाचे अधिकारी सदस्य आहेत. याच्यामध्ये आमच्यासारखी NGOचे पण काही काम करणारे लोक सदस्य आहेत. तर याची खास समितीची स्थापना यासाठीच झालेली आहे की या बालकामगारांचं पुनर्वसन व्हावं. परंतु यासाठी समाजाची खूप मोठी भूमिका आहे. कारण त्या बालकाला कुटुंबाचं प्रेम त्याला ॲक्सेप्ट करणं, कारण शाळेमध्ये गेल्यानंतर त्याला असं वेगळं वाटू नये की ह्या मुलांपेक्षा मी थोडा वेगळा आहे. तर आपल्या पाल्यांना किंवा आपल्या मुलांना समजून सांगणं की सगळ्या मुलांना आपण ॲक्सेप्ट करायचं आहे. बरोबर. त्यानंतर त्या मुलांना शाळेमध्ये गेल्यानंतर शिक्षकांनी ही वेगळी वागणूक देऊ नये. खरंच. कारण त्या मुलाला वाटू नये की उद्या मी शाळेतच नको, कारण मलाच वेगळं समजलं जात आहे. बरोबर. त्याच्यासाठी विशेष प्रयत्न करणं खूप गरजेचं आहे. कारण तो काम करतो आणि अचानक जर शाळेमध्ये आल्यानंतर त्याला काहीही माहीत नसतं, तर त्याला पहिल्यापासून त्याच्यासाठी शिक्षकांनी जास्त वेळ देणं गरजेचं आहे. मुख्याध्यापकांनी विशेष अशा मुलांसाठी तरतूद करायला पाहिजे की एक्स्ट्रा क्लास कसे घेता येतील. बरोबर. त्याला जे दुपारचं मध्यान्ह भोजन आहे ते कशा पद्धतीने चांगल्या पद्धतीने दिल्यानंतर त्याला वाटेल की इथं खायला पण भेटतं, शिकायला पण भेटतं आणि माझी प्रगतीही होऊ शकते. तर समाजाच्या वेगवेगळ्या घटकाची याच्यामध्ये खूप मोठी भूमिका आहे त्या मुलांना शिक्षणाच्या मूळ प्रवाहात आणि समाजाच्या मूळ प्रवाहात आणण्यासाठी. अच्छा सर, वेठबिगारी नावाचा एक प्रकार आपल्याकडे असतो जो की लहान मुलांच्या बाबतीत तर फारच घडू शकतो, तर त्या बाबतीत तुम्ही काय सांगाल? वेठबिगारी कायदा हा 1976 सालीच आपल्या देशामध्ये लागू झालेला आहे. जवळजवळ आता 50 वर्ष झाले त्या वेठबिगारी कायदा लागू होऊन. तर मी तुम्हाला सुरुवातीला हे सांगतो की वेठबिगार म्हणजे काय. तर वेठबिगार म्हणजे त्याच्याकडून बळजुबरीनं काम करून घेणं, जेवढं काम करून घेतलं तेवढं त्याला वेतन न देणं, त्यानंतर त्याला स्वतंत्र ना देणं की या ठिकाणी जाऊ नको, त्या ठिकाणी जाऊ नको, आठवड्याची एकही सुट्टी न देणं, त्याच्या घरी जर काही कार्यक्रम असेल, कोणाचं लग्न असेल, कोणी अंत्यविधी असेल कुणाचा, तर या ठिकाणी त्याला प्रत्येक गोष्टीसाठी प्रतिबंध करणे, उचल देणे, 24-24 तास काम करून घेणे. तर ही सगळी वेठबिगारीची पद्धत आहे. म्हणजे गुलाम, थोडक्यात एक प्रकारे गुलामीचं जीवन आहे हे जगणं. तर आपल्या बीड जिल्ह्यामध्ये गत 1.5 वर्षामध्ये 118
वेठबिगार या ठिकाणी आपण रेस्क्यू केलेले आहेत. बर. तर त्याच्यामध्ये त्यांना मारहाण होते. अच्छा. मारहाण होऊन त्यांच्याकडून बळजुबरी काम करून घेतलं जातं. त्यांचे कपडे हे ते एका लॉकमध्ये टाकून देतात, त्यांचे मोबाईल हे. बर. मग त्यांना या ठिकाणी बाहेर राज्यातील असतील तर या ठिकाणची त्यांना भाषा येत नाही. अगदीच. दुसऱ्या जिल्ह्यातील असतील तर त्यांना माहीत नसतं या ठिकाणी नेमका आम्ही संपर्क कोणाच्याही ओळखी नसतात, त्यांचे मोबाईल काढून घेतले जातात. बर. तर वेठबिगारी कायदा असूनही आज कितीतरी लोकांना, आपल्या ऊसतोड कामगारांना उचल फिटल्यानंतरही किंवा नाही फिटली तर दुसरं काम करून घेतात त्यांच्याकडून बळजुबरीनं. अशा प्रकारचे वेठबिगारी त्यांना डांबून ठेवून सतत त्यांच्याकडून, मग त्यांचे बालकं असतील, त्यांचे आईवडील असतील तर त्यांच्याकडून हे काम बळजुबरीनं काम करून घेणं म्हणजेच वेठबिगारी कायदा आहे. आणि ह्या वेठबिगारी कायद्यामध्ये आपण जे 118 मान्य जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार यांच्या मदतीनं रेस्क्यू केलं आणि त्यांच्या पुनर्वसनासाठी आपण प्रयत्न करतोय. अच्छा. सर, खूप छान तुम्ही माहिती देत आहात आम्हाला. पण मग एखाद्या व्यक्तीला, आपल्यासारख्या ज्या ठिकाणी असं अन्याय होतोय किंवा एखादा वेठबिगार तिथं राबतोय, तर मग त्या मंडळींनी कुठं संपर्क साधावा की त्याला रेस्क्यू जर करायची इच्छा आहे, त्याच्यावर अन्याय होताना आपल्याला दिसतोय, तर मग त्यांनी कुठं संपर्क केला पाहिजे? खूप महत्त्वाचा प्रश्न तुम्ही विचारलेला आहे. कारण हे आपले श्रोते जे ऐकत आहेत की बालकामगार, वेठबिगारी हे सगळं ऐकतायत, परंतु जर आम्हाला दिसलं तर आम्ही करायचं काय? अगदीच खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. तर मला हे सांगायला आवडेल की आपल्या जिल्ह्यामध्ये किंवा संपूर्ण भारतभरामध्ये तर बीड कोर्टाने, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाने एक स्पेशल सेल निर्माण केलेला आहे असंघटित कामगारांसाठी. तर त्याचा टोल फ्री नंबर आहे 1500. 1500 हा टोल फ्री नंबर आहे. त्याच्यावर आपण फोन करून माहिती देऊ शकतो की या ठिकाणी वेठबिगार आहेत, बालकामगार आहेत, अशी माहिती आपल्या फोनहून द्यायची आहे. त्या ठिकाणी फोन करताना सांगायचं की कोणत्या ठिकाणी तुम्हाला दिसले, किती दिसले, बालकं किती आहेत. अच्छा. तर ही तर यंत्रणा आहेच, परंतु जर तुम्हाला त्या ठिकाणचे स्थानिक पोलीस, त्या ठिकाणचे ग्रामसेवक असतील, त्या ठिकाणचे तहसीलदार आहेत, त्या ठिकाणी उपविभागीय अधिकारी आहेत, ज्यांच्या अध्यक्षतेखाली प्रत्येक विभागाला, आपल्या म्हणजे प्रत्येक जिल्ह्याचा जो विभाग आहे, तर माजलगाव आहे, अंबेजोगाई आहे, असे जे विभाग आहेत तर त्यांच्या अध्यक्षतेखाली पण तिथं आपण समिती स्थापन केली आहे. आणि आपल्या बीड जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली वेठबिगारी कायद्याची पण आपण आणि बालकामगार कायद्याची, दोन्ही कायद्याच्या समित्या स्थापन केल्या आहेत. त्यामुळं टोल फ्री नंबरवर तर तुम्ही फोन करू शकता. त्यानंतर चाइल्ड हेल्पलाईन एक आहे, ज्याचा नंबर आहे 1098. 1098 त्याही ठिकाणी तुम्ही फोन करू शकता आणि बालकांच्या संदर्भातली माहिती देऊ शकता. कारण अशा खूप साऱ्या घटना घडलेल्या आहेत. मी जे 20-25 वर्ष झाले क्षेत्रात काम करतोय, तर कितीतरी अशा एका फोनमुळं कितीतरी मुलं आज शिकतायत, त्यांचं जीवन वाचलेलं आहे, मुलींचं जीवन वाचलेलं आहे. कारण हे ट्रॅफिकिंग करून त्यांच्याकडून वेश्या व्यवसाय करून घेणे, अशा खूप साऱ्या, म्हणजे हॉटेलच्या कामासाठी म्हणून घेऊन येणे, त्यांना काहीतरी आम्ही पैसे देतो असं सांगून त्यांच्याकडून मग त्यांचं शोषण करणं, अशा खूप गंभीर घटना या ठिकाणी घडत असतात. त्यामुळं मला आवाहन करतो मी सगळ्यांना की आपल्याला जर कोणी अशा आढळले तर नक्की आपण जे 2 टोल फ्री नंबर सांगितलेले आहेत त्यावर आपण संपर्क करा. तुमचं नाव कुठेही येणार नाही. अच्छा. त्यामुळं तुम्हाला भ्यायची पण गरज नाही. बरं. मी तुम्हाला एक छोटंसं उदाहरण देतो. शिरूर तालुक्यामध्ये तर एक वडील होते जे खूप दारू पित होते. म्हणजे आम्ही रेस्क्यू केलेलं सत्य उदाहरण सांगतोय की त्या ठिकाणी त्यांचे 5 मुलं होते. तर वडिलाच्या मारहाणीमुळे आई निघून गेली. हे दुसऱ्या जिल्ह्यातले होते, परंतु त्या ठिकाणी कामासाठी आले होते, स्थलांतरित झालेले. मग गावातील काही जे लोक होते, तर सगळ्यात मोठी मुलगी 11 वर्षाची, एक जण घेऊन गेला कुठे तर त्यांचे गुरं राखण्यासाठी. मग ते पाहिलं त्यांच्या जावयाने. मग ते म्हणले दुसरी मुलगी द्या आमच्या घरी घरकामासाठी. तिला पण त्यांनी घरकामासाठी दुसऱ्या व्यक्तींनी नेलं. तिसऱ्या मुलीला एक जणांनी नेलं आजीची सेवा करण्यासाठी त्यांच्या. तर असे 3-4 बालकामगार म्हणजे वेठबिगार टाईप त्यांनी त्या ठिकाणी ठेवले. आम्ही रेस्क्यू करताना प्रत्येक बालकाला विचारलं की तुम्हाला हे कशासाठी घेऊन गेले होते? त्यांनी म्हणले कामासाठी. तर घरकाम करून घेणं हा पण गुन्हा आहे. आपण पाहतो की धुणे, भांडे, फरशी पुसायला लावणे अशाही ठिकाणी बालकांचा वापर केला जातो. तर तशात जरी तुम्हाला कोणी तक्रारी आढळल्या तर आपण त्या मुलांना रेस्क्यू करण्यासाठी, शिक्षणाच्या मूळ प्रवाहात आणण्यासाठी आपण टोल फ्री नंबरवर फोन करून त्यांची मदत करू शकता. अच्छा, नक्कीच सर. तुम्ही ज्या सक्सेस स्टोरीज सांगत आहात त्याच्यातून मला असं वाटतं की आपले ऐकणारे श्रोते निश्चितच काही पुढाकार यातून घेतील आणि काही त्याच्यातून अशा निष्पाप निरागस मुलांची सुटका नक्कीच होईल. सर, जाता जाता मला एक प्रश्न तुम्हाला आणखी विचारायचा आहे की
इतकं चांगल्या प्रकारे तुमचं काम आहे याच्यामध्ये एक ॲज अ NGO म्हणून, मग सरकारची काय भूमिका आहे, काय सांगाल तुम्ही? सरकार आणि NGO दोघं मिळून हे काम करीत असतील तरच हे काम सक्सेस होऊ शकतं. कारण सरकारचे जे अधिकारी असतात तर ते काय आपल्या जिल्ह्यातले नसतात किंवा त्यांच्या जिल्ह्यातले नसतात. तर आपल्याला पुढाकार घ्यावा लागतो की आमच्या जिल्ह्यातून बालकामगार प्रथा नष्ट झाली पाहिजे, आमच्या जिल्ह्यातून वेठबिगारी पद्धत नष्ट झाली पाहिजे, आमच्या जिल्ह्यातील प्रत्येक मूल शिकलं पाहिजे, शिक्षणाच्या प्रवाहात आलं पाहिजे. कारण आमचा जिल्हा आम्हाला, आमचं गाव, आमचा तालुका सुजलम सपलम आणि सक्षम करायचा असेल तर NGO असतील किंवा नागरिक असतील त्यांनी पुढाकार घेणं गरजेचं आहे. तर त्यावेळेस प्रशासकीय यंत्रणाही हलते. ज्यावेळेस आपण त्यांना मदत करतो किंवा त्यांच्यासोबत चालतो तर त्यांनाही वाटतंय की चला, नागरिकांना पण वाटतंय की आपण हे काम करावं. तर आपण थोडा फोर्स केला तर प्रशासकीय यंत्रणा नक्कीच आपल्यासोबत असते. आपल्या बीड जिल्ह्यातील प्रत्येक अधिकारी खूप चांगल्या पद्धतीने काम करतात. फक्त आपल्याला पुढाकार घेऊन त्यांच्याकडून काम करून घेणं मला वाटतं की गरजेचं आहे. बरोबर आहे. म्हणजे ह्या गोष्टी त्यांच्यापर्यंत पोहोचल्या पाहिजेत. आणि हा जो टोल फ्री नंबर वगैरे हे जे दिलेले आहेत हे सरकारी यंत्रणेनंच हे सगळं राबवलेलं आहे. सरकारी यंत्रणेनेच हे सगळं उभा केलेलं आहे. फक्त हे स्ट्रक्चर फक्त आपल्याला त्याचा चांगल्या पद्धतीने आपल्या बालकांच्या भविष्यासाठी वापर करून घेता आला पाहिजे. बरोबर. सर, सरकारी यंत्रणा तुमच्या पाठीशी नेहमीच उभी आहे असं तुम्ही सांगता, पण मग जेव्हा अशी मंडळी किंवा असे कामगार तुम्हाला सापडतात, तुम्ही रेस्क्यू करता, तर मग त्यांचं रिहॅबिलिटेशन किंवा जे आपण पुनर्वसन म्हणतो ते कसं करता तुम्ही? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण रेस्क्यू करणं ही ह्याच्यापेक्षाही पुनर्वसन खूप महत्त्वाचं आहे. कारण रेस्क्यू केलं आणि परत त्यांना जर तिथं सोडून दिलं तर परत ते त्याच ठिकाणी कामासाठी येतात. 100%. परंतु त्यांना शिक्षणाच्या मूळ प्रवाहात आणणं किंवा त्यांचं पुनर्वसन करणं हे खूप महत्त्वाचं आहे. तर मी तुम्हाला आता सांगितलं की जिल्हास्तरीय बालकामगार कृती समितीची स्थापना त्यासाठीच आता शासनाने केली आहे. 30 जानेवारी 2026चा GR आहे. मग त्या मुलांचं शिक्षण असेल, त्यांना जर सुटका त्यांची केली आपण वेठबिगारीमधून तर त्यांना त्या ठिकाणी उपविभागीय अधिकाऱ्यांकडून प्रमाणपत्र दिलं जातं की ह्या वेठबिगारी काम करत होता आणि याची सुटका झाली आहे. तर मग त्यांना प्रत्येक गोष्टीमध्ये जिल्हाधिकारी यांनी प्राधान्य द्यायचं आहे. त्यांना जे रोजगार हमी आहे त्यानुसार त्यांना काम मिळवून द्यायचं आहे. त्यांना घरकुलासाठी प्राधान्य द्यायचं आहे. मुलांच्या शिक्षणाचा वयाचा न विचार करता तो ज्या वयाचा आहे त्याच्याकडं कोणते TC आहे का नाही हे पाहायचं नाही, त्याला सुरुवातीला ॲडमिशन द्यायचं आहे. तर अशा खूप साऱ्या ज्या योजना आहेत जे या ठिकाणी बालकामगार म्हणून सुटका झालीत किंवा वेठबिगार म्हणून सुटका झालेल्या आहेत तर प्राधान्याने त्यांच्यासाठी दर महिन्याला बैठक घेऊन पाहायचं आहे की या महिन्यामध्ये किती सुटका झाली, किती रिलीज झाले, कुठं कुठं अडकलेले होते. तर त्यांच्या पुनर्वसनासाठी आता प्रयत्न करायचा आहे. बरं झालं म्हणजे जानेवारीमध्येच हा GR आलेला आहे आणि आपले जिल्हाधिकारी साहेब त्यांचं खूप पॉझिटिव्ह या ठिकाणी कामगारांच्या संदर्भामध्ये विचार आहे. तर प्रत्येक दर महिन्यामध्ये बैठक होऊन त्यांच्या पुनर्वसनासाठी प्रयत्न होतोय. नागरिकांनीही त्यासाठी ॲप्लिकेशन करायचं आहे, सांगायचं आहे की कुठं कुठं बालकामगार आहेत किंवा वेठबिगार आहेत तर आपण त्यांची सुटका करून त्यांचं पुनर्वसन करून आपले जे देशाचं वर्तमान आहे, भविष्य आहे ते आपण या पुनर्वसनाच्या माध्यमातून म्हणजे महत्त्वाची तुम्हाला ही गोष्ट सांगायची की काही मुलांची पावलं आपोआप गुन्हेगारी क्षेत्राकडे वळल्या जातात. बरोबर. कारण त्याचा जे मोठे लोक असतात गुन्हेगारी वृत्तीचे ते त्यांचा दुरुपयोग करतात, त्यांचा फायदा घेतात आणि या मुलांना त्या ठिकाणी वळवू शकतात. तर आपल्या देशाचं भविष्य आपल्याला उज्ज्वल करायचं असेल तर या बालकांना, म्हणजे आता हे मातीचा गोळा आहे, आपण जसं घडू तसं हे घडत असतात. शिक्षण दिलं तर ते चांगले नागरिक बनतील आणि जर आपण त्यांना कामगार, सतत त्यांना शिव्या, त्यांची हेटाळणी, त्यांच्यासमोर व्यसन, तर ते तशा प्रकारेच बनणार. बरोबर. कारण प्रत्येक मूल ही राष्ट्राची संपत्ती आहे. अगदीच. आणि प्रत्येक बालक हे शिकू शकतं, स्वतःची प्रगती करू शकतो हे, आणि प्रत्येक बालकामध्ये काहीतरी विशेष गुण असतो. बरोबर. त्याचा जर आपण चांगल्या पद्धतीने वापर केला तर प्रत्येक मूल हे देशाच्या जडणघडणीसाठी, भवितव्यासाठी आपल्याला चांगल्या पद्धतीने आपण त्यांना घडवू शकतो. अच्छा सर, शेवटचा माझा असा प्रश्न आहे की मग या समस्येवर कशी मात करू शकतो आपण? नक्कीच. आपण पाहतो की आम्ही ज्यावेळेस रेस्क्यू करण्यासाठी जातो, आई वडील मग सांगतात आमची खूप गरीब परिस्थिती आहे, असं आहे, हे आहे, म्हणजे अशी सत्य परिस्थिती आहे प्रत्येकाची, परंतु त्यावर शासनाने त्यांना पर्याय दिलेले आहेत ना. आता एक आपण उदाहरण घेऊ की ऊसतोड कामगार, तर संत भगवान बाबा ऊसतोड कामगार मुलांचे, मुलींचे वसतिगृह सुरू केलेले आहेत. त्या ठिकाणी शिक्षण मोफत आहे, खाणं पिणं मोफत आहे, त्यानंतर तुम्हाला कॉलेजला जायला भत्ता पण देत आहेत. त्यानंतर महिला बालविकासची बालगृह आहेत, त्या ठिकाणी मुलांना राहणं, खाणं, शिक्षण सर्व मोफत आहे, समाज कल्याणच्या वतीनं आहे. तर तुम्ही तुमची कोणतीही अडचण असेल तर शासन त्यासाठी सदैव तयार आहे की प्रत्येक मुलाला मोफत शिक्षण,
मोफत राहणं खाणं निवास, तुमची अडचण जी असेल ते सोडवण्यासाठी शासन तयार आहे, परंतु तुम्ही ती अडचण येऊन त्या डिपार्टमेंटला सांगणं गरजेचं आहे. बरोबर. कारण प्रत्येक डिपार्टमेंट त्यासाठी स्थापन झालेलं आहे. करोडो रुपये त्यासाठी शासन खर्च करतं. जर आपल्या मुलांनी लाभ नाही घेतला तर दुसरे मुलं घेते, तर प्रत्येक मुलाचा तो अधिकार आहे ना. जर ते खरंच अडचणीत असेल तर त्यांनी त्या आपल्या स्वतःचा लाभ करून घ्यायचा आणि स्वतःचं पुनर्वसन करून घ्यायचं आहे. तर प्रत्येक विभागामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आपण त्यांना मुलांना त्या ठिकाणी आम्ही बसवतो. असं आईवडिलांनी सांगितल्यानंतर तात्काळ मग त्यांचे आम्ही कागदपत्र काढतो. त्या मुलाला किंवा मुलगी असेल त्यांना बालगृहामध्ये टाकतो. असे कितीतरी बालकामं आम्ही रेस्क्यू केलेले. आज ते स्वतःच्या पायावर उभा आहेत. म्हणजे त्यांनी ग्रॅज्युएशन केलं, पोस्ट ग्रॅज्युएशन केलं आणि आता ते ह्या समस्येवर लढण्यासाठी तयार झालेले आहेत. वा, खूप छान. सर, आज आपण आलात आणि बालकामगार विरोधी दिन याविषयी खूप सविस्तर अशी माहिती दिलीत. मनपूर्वक आभार. धन्यवाद. धन्यवाद. जागतिक बालकामगार विरोधी दिन याविषयी सामाजिक कार्यकर्ते तत्वशील कांबळे यांच्याशी केलेली बातचीत आपण ऐकलीत. आणि मैत्रिणींनो, याबरोबरच आजचा महिला विश्व हा कार्यक्रम इथे संपला. नमस्कार.